केलंयस माधुरी बरोबर? काम मी केलंय. ते म्हणतात ना, परत ते मला देव दिसला होता तसं झालं होतं, की मी एका कोरिओग्राफरला असिस्ट करत होतो आणि स्त्री शक्ती नावाचं एक अवॉर्ड होतं, ज्याच्यात स्त्रियांचा मान-सन्मान केला होता आणि 9 मिनिटाचा 9 रसाचा ॲक्ट होता, जो माधुरी दीक्षितनी परफॉर्म केला होता लाईव्ह. 12 मिनिटाचा तो ॲक्ट होता आणि त्याच्यातले सगळे रस मी कोरिओग्राफ केले होते त्यांच्यावरती आणि त्या किती म्हणजे हंबल आणि जेन्युइन आहे. म्हणजे जेव्हा रूममध्ये आल्या तेव्हा माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येत होतं, कारण की आनंद अश्रू मी म्हणेल. कारण की आणि त्यांची मेमरी म्हणजे स्वतःच्या त्यांच्या हुक स्टेप्स इतक्या फेमस आहे. म्हणजे चने के खेत में म्हणू नको, पिया घर आया, सगळ्या फेमस आहेत. पण तुम्ही जेव्हा त्यांना कोरिओग्राफ करतात तेव्हा त्या कधी नाही म्हणत नाही. त्या ते शिकतात आणि त्या 11 या 12 मिनिटाच्या परफॉर्मन्समध्ये मी जेवढा पण तो परफॉर्मन्स लाईव्ह पाहिला, त्यांनी एक स्टेप मिस नाही केलेली. आणि आय वॉज सो सरप्राईज्ड की असा आर्टिस्ट पाहिजे, की तुम्ही जे ॲज अ कोरिओग्राफर तुम्ही दिलं आहे, म्हणजे की शी इज अ लेजंड. म्हणजे त्यांना गरज पण नव्हती की नाही आशिष मी ही स्टेप करते, ही मला पार्ट आहे किंवा माझी पिक्चरची स्टेप आहे. नो, आजकालचे आर्टिस्ट तेच करतात की मूव्हीची जी हुक स्टेप आहे ती करायची. पण नाही, त्यांनी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि ते अजूनही करतात. सो तेव्हा माझा एक्सपिरियन्स होता आणि मग त्याच्यानंतर तेवढं आमचं बोलणं झालं नाही, कारण की आय वॉज असिस्टिंग, त्याच्यामुळे एवढं आम्ही बोलू शकत नाही त्यांच्याशी. पण मी ठरवलं होतं की मी कुठेतरी त्यांच्या समोर इतकं उत्तम नाचेल की त्यांनी माझ्या एक्सप्रेशनबद्दल बोललं पाहिजे. आणि मग डान्स दिवाने नावाचा एक रियालिटी शो होता, ज्याच्यामध्ये त्या जज आहेत. तिथे मी परफॉर्म केलं आणि त्यांच्या तोंडून ते ऐकणं की आशिष तुझे एक्सप्रेशन म्हणजे उफ. आणि मग ते असं की देव तुमच्याशी बोलतोय तुमचा, कारण की जिला मी एक्सप्रेशन, जिच्याकडून मी शिकलो, की ज्यांना मी एक्सप्रेशन क्वीन मानतो, त्या जेव्हा हे म्हणतात की तुझ्यासारखं एक्सप्रेशन मलाही जमणार नाही. मी तिथे जग जिंकलं होतं मला वाटतं. आणि सरोजींबद्दल पण तेच झालं होतं, की मला खूप इच्छा होती त्यांच्या समोर परफॉर्म करायची, जी मी एका रियालिटी शोमध्ये केलं आणि त्यांच्याकडून मला ₹100 पावतीसुद्धा मिळाली, की हे तू उत्तम केलंयस. आणि येस, मला वाटतं की ते म्हणतात ना, अगर तुम किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में जुट जाती है. सो केलंय मी काम त्यांच्याबरोबर. आणि मला वाटतं तू ते इंडियन सुपर डान्सर आणि इंडियाज ग्रेट बेस्ट डान्सर, डान्सर. बेस्ट येस, डान्सर येस. ह्याच्यामध्ये पण तुला येस, येस, खूप येस. छान नाव मिळालं हो, तुला. मला वाटतं, कारण की इंडियाज बेस्ट डान्सर तो शो लॉकडाऊनमध्ये झाला, जेव्हा संपूर्ण जग घरात बसलं होतं आणि आमचं शूट चालू होतं फक्त. म्हणजे अख्खे रोड रिकामे तरी आम्ही शूट करतोय. ऑफकोर्स त्यांनी परमिशन घेतली होती, सगळे वेगवेगळे फॉर्मॅलिटीज झाल्या होत्या. पण तो शो इतका हिट गेला, कारण की मी प्रामुख्याने लावणी हा प्रकार घेऊन त्या शोवरती उतरलो होतो माझ्या कंटेस्टंट बरोबर. ऋतुजा जुन्नरकर म्हणून पुण्याची माझी स्टुडंट आहे. सो मी कोरिओग्राफर होतो शोचा आणि आम्ही लावणी किती सुंदर दिसू शकते एखाद्या बॉलिवूड सॉन्गवरती, पण ग्रेसफुल, ते आम्ही खूप दाखवण्याचा प्रयत्न, म्हणजे मला वाटतं 99% आम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळाले होते. आणि गीता कपूर म्हणजे प्रेमातच होती आमच्या. म्हणजे आम्ही आलो की मला आठवतंय की त्या नुसत्या म्हणजे स्माईल करायच्या. म्हणजे मलायका म्हणू नको, मलायकाला तर मी खूप आवडलेलो. म्हणजे तिने मला पहिल्यांदा पाहिलं नाचताना, तेव्हा ती म्हणाली की हा माणूस कोण आहे, हा कसा नाचू शकतो एवढा ग्रेसफुली. आणि मग त्यांनी मला तो व्हिडिओ पण आहे यूट्यूबवरती, ज्याच्यात त्या म्हणतात की की मैं आपकी फॅन हो गई आशिष. आणि ते यू गेट टू नो दिस कॉम्प्लिमेंट, बिकॉज मग तेव्हा कळतं की येस, आपण एका प्रॉपर पाथवरती आहोत, जिथे आपल्याला जे दाखवायचं ते पोचतंय. आणि त्या शोमुळे आम्ही डान्स दाखवण्याचा खूप, जे मी तुम्हाला म्हटलं मगाशी, की डान्स दिसला पाहिजे, कवायतीचे प्रकार. आणि आम्ही 3.5 मिनिटं स्टेजवर नाचायचो, स्टार्ट टू एंड, प्रॉपर डान्सिंग. सो ते मला वाटतं जास्त त्याच्यामुळे व्हायरल झालं, की अजूनसुद्धा डान्स जिवंत आहे हे आम्हाला दाखवायचं होतं. आणि मला तेच दाखवायचं होतं, जे आत्ता कुठेतरी थोडं कमी होत चाललंय. पण डान्स, येस, त्याला ते कधीच संपणार नाही मला वाटतं, कारण की ते आपलं आहे, ही कला आपली आहे, फोक आर्ट फॉर्म आपला आहे. आणि ते म्हणतात ना, की तुम्ही कितीही बर्गर पिझ्झा खा, शेवटी वडापाव तो वडापावच. म्हणजे तसं आहे ते. मग आणखीन कुठली तुला लोकनृत्य म्हणजे तुझ्या खास आवडीचे, म्हणजे मला लावणी तर मला येस, माहितीच येस, आहे, कारण येस. तू लावणी किंगच हो. आहेस. पण आणखीन कुठली कला, मला नृत्य? फोक आर्ट फॉर्ममध्ये तसं बघायला गेलं तर मला बिहू, आसामचा हा जो प्रकार आहे तो खूप आवडतो. तो दिसताना खूप सोपा दिसतो, पण तो खूप कठीण आहे, कारण की इट इज कम्प्लिटली हिप अँड शोल्डर मुवमेंट. तो प्रकार मला खूप आवडतो. मी तो केला आहे ऑफकोर्स. बऱ्याच शोजमध्ये आम्ही तो इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स गरबा, गुजरातचा जो रास आहे आणि गरबा पूर्ण तो आहे. राजस्थानी फोक आर्ट फॉर्म मला खूप आवडतो. भांगडा, पंजाबचा जे काही गिद्दा हा जो फॉर्म आहे, आणि महाराष्ट्रातील आपले सगळे ट्रेडिशनल फोक आर्ट फॉर्म, म्हणजे मी
हिंदीमध्ये मला वाटतं लल्लाटी भंडार हे गाणं मी पहिल्यांदा आणलं होतं टेलिव्हिजनवरती आणि तेव्हा मला अलाउ नव्हते करत कारण की बिकॉज इट वॉज अ मराठी सॉन्ग पण ॲज इट वॉज अन अजय अतुल सॉन्ग त्याच्यामुळे चॅनल ॲटलीस्ट अप्रूव्ह झालं की येस लेट्स डू दिस सॉन्ग. पण ते गाणं इतकं व्हायरल आहे आजही त्या गाण्याचे व्ह्यूज इतके यूट्यूबवरती कारण मला वाटतं की मला तेच दाखवायचं होतं की आपलं महाराष्ट्र किती समृद्ध आहे. म्हणजे ही जी कला आहे ही नॅशनली रिजनली सगळ्यांना माहिती आहे गोंधळ काय जोगवा काय पण नॅशनली सगळ्यांना हे कळलं पाहिजे की येस महाराष्ट्राचा लावणी तर आहेच पण हा एक असा एक फॉर्म आहे ज्याच्यात एनर्जी म्हणजे एका वेगळ्या लेवलवरती असते. सो मला वाटतं की महाराष्ट्राचे सगळे ट्रेडिशनल फोक फॉर्म तर मी म्हणजे पहिल्यापासून करतोय. मग जोगवा म्हणू नको गोंधळ वाघ्या मुरळी वासुदेव शेतकरी दिवली असे बरेच वेगवेगळे फोक आर्ट फॉर्म्स आहेत जे मी यूथ फेस्टिवलमध्ये खूप केलेत आणि पाहिले सुद्धा आहेत आणि त्याच्याकडून शिकलो सुद्धा आहेत. म्हणजे इंदुमती लेले म्हणून ज्या फोकच्या खूप मोठ्या गुरु आहेत आपल्या फोक आर्ट फॉर्मच्या त्यांच्याकडून आम्ही खूप शिकलो आहे. म्हणजे बघता बघता त्यांचे जे डिटेलिंग ते सांगायच्या खूप शिकता आलं. सो मला वाटतं फोकला ते म्हणतात ना म्हणून म्हणतात की वाय इंडिया इज कलरफुल बिकॉज आपल्याकडे इतके सारे फोक आर्ट फॉर्म आहेत आणि कुठेतरी आपलं इंडिया ह्याच्यासाठीच आहे कारण की वी आर स्टील प्रिझर्विंग दिस फोक आर्ट फॉर्म आणि ते यंग जनरेशन पण आत्ता कुठेतरी मी बघतोय की जसं मी सोशल प्लॅटफॉर्मवरती बघतोय काही यंग जनरेशन हॅव स्टार्टेड अडॉप्टिंग दॅट दे हॅव स्टार्टेड डुईंग गरबाज घुमर आणि ते खूप बरं वाटतंय की येस दिस इज वॉट वी आर. तुम्ही अपडेट करा नो डाऊट पण यू कॅन लीव्ह द बेस. सो मला वाटतं येस फोक आर्ट फॉर्म इज माझ्यासाठी तर खूप म्हणजे इट्स माय प्राण. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.